मी पुष्कळ उपासना करतो, पण त्याचं संपूर्ण फळ मिळत नाही, असे अनेकांना तुम्ही म्हणताना ऐकलं असेल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार आहे की प्रत्यक्षात काही लोक पूजादरम्यान अनेक चुका करतात, त्यामुळे त्यांना पूजेचे फळ मिळत नाही आणि त्यांची पूजाही सफल होत नाही, ती अपूर्ण राहते. अशा परिस्थितीत चुकीच्या पद्धतीने आणि नियमांनी पूजा केल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. घर आणि मंदिरात पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. कोणत्याही देवी देवतांची पूजा करण्यापूर्वी स्नान केले जाते. आंघोळ झाल्यावर शांत मनाने देवासमोरच्या आसनावर बसावे. उभे राहून कधीही पूजा करू नये आणि रिकाम्या जमिनीवर बसून पूजा करू नये. काही लोक पूजा करताना जमिनीवरच बसतात, जे पूर्णपणे चुकीचं आहे. ज्या प्रकारे तुम्ही देवांना बसायला जागा दिली, तसंच तुम्ही स्वतः देखील आसनावर बसा. शास्त्रात घोंगडी हे आसन शुभ मानलं जातं. पूजास्थान आपल्यापेक्षा थोडेसे वर असावे, कारण देव अतुलनीय आणि आपल्यापेक्षा तो सर्वश्रेष्ठ आहे. म्हणूनच तुम्ही तुमच्या स्तरावर त्यांची पूजा करू नका. पूजेसाठी देवाची प्रतिष्ठापना पादुकांवर किंवा फरशीपेक्षा उंच ठिकाणी केली जाते. देवघर हे उंच ठिकाणी स्थापित करा. तसेच घराची पूजा करा. याशिवाय पूजाघरात देवांचे फोटो, देवी देवतांच्या मूर्ती कधीही भिंतीजवळ ठेवू नका. पूजा करते वेळेस तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे. घरी किंवा कोणत्याही मंदिरात पूजा पूर्ण केल्यानंतर देवीची प्रार्थना करा. तुमच्या चुकीबद्दल तुम्ही त्यांची माफी मागितली पाहिजे. याद्वारे तुम्ही कळत नकळत किंवा जाणून बुजून तुमच्याकडून झालेल्या चुकांची माफी मागा. देव चुका माफ करतो आणि आशीर्वाद देतो. पूजेची खोली नेहमी घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात असावी. घरात कोणत्याही एका देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्त्या असू नयेत. घरातील कोणत्याही देवतेची मूर्ती 9 इंच किंवा 22 सेंटीमीटरपेक्षा लहान असणे आवश्यक आहे. यापेक्षा मोठी मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जात नाही. मंदिरात मोठ्या मूर्त्या ठेवाव्यात. तुमच्या बेडरूममध्ये कधीही पूजाघर बसवू नका आणि रात्रीच्या वेळी तुमची पूजेची खोली पडद्याने झाकून ठेवा आणि शंख, घंटा, प्रसाद या पूजेच्या खोलीत वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू ठेवा. शंख, घंटा, प्रसादाला वापरलेली भांडी, दीपक, शिवलिंग आणि भगवान शाळीग्रामच्या वर स्वच्छ वस्त्र ठेवावीत. असे न केल्याने दररोज पूजा करूनही योग्य फळ मिळणार नाही. सूर्यास्तानंतर रात्री कुठेही कुठल्याही मंदिरात गेलं तर शास्त्रात असा उल्लेख केला आहे की पूजा करताना यावेळी शंख वा घंटा वाजवू नये. असे मानले जाते की सूर्यास्तानंतर देवी देवता झोपी जातात आणि अशा स्थितीत त्यांना जागे करणे योग्य मानले जात नाही. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की सूर्यास्तानंतर घंटा आणि शंख वाजवू नये. पुष्कळदा लोक पूजा करताना फक्त धूप जाळतात, पण हे चुकीचं आहे. देवांची पूजा करताना दिवा लावणे अनिवार्य मानले जाते. असे मानले जाते की दिवा परमेश्वराचे प्रतिनिधित्व करतो. आपण दिलेला प्रसाद, अगरबत्ती आणि इतर कामांना आपला भक्तिभाव साक्षीदार असतो. पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर तुमची प्रार्थना कधीच पोचत नाही. आजकाल बहुतेक घरामध्ये अगरबत्ती वापरली जाते, परंतु कोणत्याही वेळी पूजा करताना अगरबत्तीचा वापर करू नये, कारण अगरबत्तीमध्ये बांबूच्या काड्या वापरल्या जातात. परंतु हिंदू धर्मग्रंथामध्ये पूजेत बांबूचा वापर निषिद्ध मानला जातो. त्यामुळे पूजेत नेहमी दिव्याचा वापर करावा. तुमच्या मंदिरात किंवा पूजागृहात कधीही नग्न मूर्ती ठेवू नका. देवांसाठी कपडे शिवणे आजकाल देवी देवतांची कपडेही बाजारात मिळतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बाजारातून विकत घेऊ शकता. नेहमी देवी देवतांच्या आवडीनुसार किंवा त्यांची शुभता लक्षात ठेवून कपडे घालावेत. सूर्य, गणेश, दुर्वा, शिव आणि विष्णू
यांना पंचदेव म्हणतात. त्यांची सर्व कार्यात पूजा अनिवार्यपणे केली जाते. रोज पूजा करताना या 5 देवांचे ध्यान केले पाहिजे. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि समृद्धी प्राप्त होते. तुम्ही कोणत्याही देवतेची पूजा करत आहात हे महत्त्वाचं नाही, पण सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा करणं महत्त्वाचं मानलं जातं. कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला श्री गणेशाला नमस्कार करावा. असे म्हटले जाते की श्री गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतीही फलप्राप्ती होत नाही. डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये. असे मानले जाते की डोकं न झाकता पूजा केल्याने त्याचे पूर्ण फळ मिळत नाही. पूजा दरम्यान डोके झाकणे देवाप्रती श्रद्धा दर्शवते. उपासनेच्या वेळी डोके झाकण्याची धार्मिक प्रथा आहे. पूजेच्या वेळी डोके झाकल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळते. असे केल्याने देवाबद्दलची श्रद्धा दिसून येते. पूजेच्या वेळी डोकं झाकण्यामागे धार्मिक कारणाबरोबरच शास्त्रीय कारणेही देण्यात आली आहेत. म्हणूनच स्त्री असो किंवा पुरुष यांनी डोके झाकले पाहिजे. एका हाताने नमस्कार करू नका. नेहमी पूर्णपणे झुकून नतमस्तक होऊन दोन्ही हाताने नमस्कार करावा. जेव्हा तुम्ही मंदिरात पूजा करण्यासाठी जाल तेव्हा मंदिरात मिळणारा प्रसाद मंदिरातच खावा. त्या प्रसादाचा थोडासा भाग जरी उरलेला घरी आणला तरी चालेल. ते तुमच्या देवाप्रती असलेल्या भक्तीचे प्रतीक आहे. देवळात गेल्यावर एकदा घंटा वाजलीच पाहिजे. असे मानले जाते की घंटा वाजल्याने तुमचा संदेश थेट देवापर्यंत पोचतो. घरात पूजा केल्यानंतर शंख घंटा वाजवावी. शंख फुंकून घरी पूजा केल्यावर थेट देवापर्यंत पोचते आणि यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. नेहमी लक्षात ठेवा की एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये. शास्त्रानुसार जो व्यक्ती एका दिव्याने दुसरा दिवा लावतो तो रोगी बनतो असे मानले जाते. तर तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. जर माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.